नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड केमिस्ट्री 5th युनिट लेसन दॅट इज स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटरचा फर्स्ट व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये आपण गॅस लॉज त्यासोबतच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गॅस हे सगळे टॉपिक्स कवर केले होते. हॅलो माय डिअर फ्रेंड्स, हॅपी रिपब्लिक डे. मित्रांनो, जर तुम्ही नीटची तयारी करत असाल तर अनअकॅडमीवरती रिपब्लिक डे स्पेशल ऑफर आहे 25 जानेवारी टू 27 जानेवारी दरम्यान. जर तुम्ही या दरम्यान सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला या काही ऑफर्स मिळणार आहेत. 6 मंथवरती 3 मंथ सबस्क्रिप्शन प्लस 2 मंथचं CBSE गोल्ड सबस्क्रिप्शन, जे की 12th स्टँडर्डसाठी आहे. अशाच पद्धतीने बाकीचे ऑफर्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे सुहानी 10 हा कोड, ज्याद्वारे तुम्हाला या ऑफर तर मिळतीलच, पण सोबतच 10% डिस्काउंट देखील मिळणार आहे. सो सुहानी 10 हा कोड नक्की वापरा. या सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील, त्याद्वारे तुम्ही सबस्क्रिप्शन वगैरे घेऊ शकता. त्यासोबतच जर तुम्ही आता सबस्क्रिप्शन घेणार नसाल तर 1 फेब्रुवारीपासून प्रायजेस वाढणार आहेत. सो त्या वाढणाऱ्या प्रायजेस आणि रेग्युलर प्रायजेस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. नीट 2022साठी नवीन बॅच सुरू होते झालेली आहे 25 जानेवारीपासून. बॅचचं नाव आहे फायनल लीप फॉर नीट 2022. त्यासोबतच जे नीट 2023मध्ये देणार आहे त्यांच्यासाठी नवीन बॅच सुरू होते 27 जानेवारीपासून. बॅचचं नाव आहे नीट पे जीत बॅच. त्याचबरोबर अनअकॅडमीवरती 29 जानेवारीपासून काही टेस्ट आहेत, सगळ्या क्लासेससाठी आहेत. 7th, 8th, 9th, 10th, त्यासोबतच 11th स्टँडर्ड, 12th स्टँडर्ड, नीट JEE ड्रॉपर्स या सगळ्यासाठी टेस्ट आहेत. टेस्टचं शेड्यूल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. याच्या देखील लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. टेस्ट फ्री आहे, त्यामुळे तुम्ही फ्रीमध्ये एनरोलमेंट करू शकता आणि त्याचे लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. रँक वाईज तुम्हाला प्रायजेस देखील मिळणार आहेत आणि त्यासोबतच स्कॉलरशिप देखील मिळणार आहे. 20 लाखपर्यंतचं तुम्हाला कॉलेजची ग्रँट देखील मिळू शकते, डिपेंड अपॉन युअर रँक. आणि अनअकॅडमीच्या सबस्क्रिप्शनवरती काही ऑफर्स. सो थँक्यू सो मच. टेस्टमध्ये नक्की पार्टिसिपेट करा. बेस्ट ऑफ लक. आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत विथ दी आयडियल गॅस इक्वेशन. सो लेट अस स्टार्ट. जस्ट आपण रिवाईज करूया की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं. सो प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण काही लॉज पाहिले होते. फर्स्ट लॉ होता बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉच्या आधारे प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी व्हॉल्यूम. त्याच्यानंतर आपण सेकंड लॉ पाहिला होता चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉच्या नुसार व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. थर्ड आपण पाहिलं होतं दॅट वॉज गे-लुसॅक्स लॉ. गे-लुसॅक्स लॉच्या आधारे जे प्रेशर आहे तर ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे टेम्परेचरशी. फोर्थ आपण पाहिलं होतं ॲव्होगॅड्रो लॉ. ॲव्होगॅड्रो लॉच्या नुसार V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एन, म्हणजेच व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी नंबर ऑफ मोल्स. ओके. सो आता आपण फाइंड आउट करणार आहोत आपलं आयडियल गॅस इक्वेशन. म्हणजेच काय, PV इज इक्वल टू NRT. ॲक्च्युली PV इज इक्वल टू NRT या इक्वेशनपासून फाइंड आउट केलेलं आहे, बट आपल्याकडे दोनही ऑलरेडी आलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे लॉजही आहेत, आपल्याकडे इक्वेशनही आहे. सो आपण इक्वेशनपासून हे सगळे लॉज पाहिले होते का, तर आपल्याला थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी इझी होईल किंवा आपण इझिली फाइंड आउट करू शकतो, समजून घेऊ शकतो यासाठी. बट आता आपण ॲक्च्युली या सगळ्या लॉजच्या आधारावरती जे आपलं आयडियल गॅस इक्वेशन आहे ते कसं फाइंड आउट करता येतं ते पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला फक्त बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि ॲव्होगॅड्रो लॉ पाहिजे. गे-लुसॅक्स लॉ पण यामध्ये नाही वापरत. सो जे लॉज आपल्याला हवेत ते आपण पुन्हा एकदा लिहूया. बॉयल्स लॉ म्हणजे काय आहे, V इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द प्रेशर. चार्ल्स लॉ काय आहे, V म्हणजेच व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. आणि ॲव्होगॅड्रो लॉ काय आहे, V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी मोल. आता हे सगळे जर आपण कंबाईन केले, सगळ्यांमध्ये V कॉमन आहे, सो आपण V एकदाच लिहूया. डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, इथे काय आहे प्रेशर डिनॉमिनेटरमध्ये आहे, इथे काय आहे टेम्परेचर आणि मोल्स न्युमॅरेटरमध्येच आहेत. सो V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द T मल्टिप्लाय बाय N डिवायडेड बाय P. हे जर आपण हा जो आपण सिम्बॉल आहे डायरेक्टली प्रपोर्शनलचा तो जर रिमूव्ह केला तर याच्याऐवजी आपल्याला काहीतरी कॉन्स्टंट टाकावं लागेल. सो इथे आपण स्पेशली गॅसेससाठी R कॉन्स्टंट वापरतो. Rला आपण म्हणतो गॅस कॉन्स्टंट. गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू ठरलेली आहे, ती काय आहे ते आपण पुढे पाहूया. जस्ट आता आपण या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी साईनच्या ऐवजी इथे आपण गॅस कॉन्स्टंट ॲड करणार आहोत. म्हणजेच थोडक्यात इथे असं होणार आहे आता V इज इक्वल टू R मल्टिप्लाय बाय TN डिवायडेड बाय P. सो हे जर आपण परत रिअरेंज केलं तर VP किंवा PV घेऊया आपण. PV इज इक्वल टू R इथेच आहे तर तो R असाच, N असाच आणि T असाच. सो PV इज इक्वल टू NRT आलं आपलं इक्वेशन, ज्याच्या आधारे आपण गॅस लॉज फाइंड आउट केले होते. सो हे जे इक्वेशन आहे PV इज इक्वल टू NRT, याला आपण म्हणतो आयडियल गॅस इक्वेशन. जे आयडियल गॅसेस आहेत तेच फक्त हा लॉ फॉलो करतात. आयडियल गॅसेस म्हणजे असे गॅसेस की जे लो प्रेशर आणि हाय टेम्परेचरवरती ॲक्टिव्ह असतात.
बट आपण जे आता आजूबाजूला पाहतो ते गॅसेस आयडियल गॅसेस नाही आहेत. आयडियल गॅस ही फक्त एक हायपोथेटिकल कॉन्सेप्ट आहे. सो जे आत्ता गॅसेस एक्झिस्ट आहेत ते आहेत रिअल गॅसेस. रिअल गॅसेस हे इक्वेशन फॉलो नाही करत. मग ते कोणते इक्वेशन फॉलो करतात तर ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट युनिटमध्ये. सो सध्या आपण PV = nRT हे इक्वेशन लक्षात ठेवणार आहोत. सो आता आपण आरच्या व्हॅल्यूज काय काय असू शकतात ते पाहूया. तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता की हे जे आता आपण इक्वेशन फाइंड आउट केलं ते कसं आलं. त्यासोबतच R जर आपण फक्त घेतलं तर या सगळ्या व्हॅल्यूज शिफ्ट होतील आणि R PV/NT. सो इथे R हे काय आहे, गॅस कॉन्स्टंट आहे आणि हे सगळ्या गॅससाठी सेमच असतं. याच्या व्हॅल्यूज ठरलेल्या आहेत ज्या की आपण पुढे पाहणार आहोतच. याला आपण युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतो कारण हे सगळ्या गॅसेससाठी कॉन्स्टंट आहे आणि या पूर्ण इक्वेशनला आपण आयडियल गॅस इक्वेशन म्हणतो. सो इक्वेशन 5.18 shows that the value of R depends upon units in which P, V and T are measured. सो मग हा जो गॅस कॉन्स्टंट आहे किंवा जी आरची व्हॅल्यू आहे ती डिपेंड करते की आपण P, V आणि T SI युनिटमध्ये घेतो आहे, CGS युनिटमध्ये घेतो आहे की कोणत्या युनिटमध्ये घेतो आहे. त्याच्या आधारे आपण आरची व्हॅल्यू पण फाइंड आउट करतो. If three variables in this equation are known, fourth can be easily find out. हे तुम्हाला माहितीच आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की V जर आपण घेतलं म्हणजे इथेच जर आता आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं असेल तर परत आपण हेच फिरवणार आणि आपण व्हॉल्यूम फाइंड आउट करणार. तर अशाच पद्धतीने आपण या इक्वेशनच्या आधारे व्हॅल्यूज फाइंड आउट करत असतो. आता R काय आहे, प्रेशर व्हॉल्यूम डिवायडेड बाय आहे मोल्स मल्टिप्लाय बाय आहे टेम्परेचर. सो आता इथे आपण सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत तर ते घेणार आहोत. प्रेशर आपण घेतो आहे 10⁵ पास्कल आणि याच्या आधारे आपण आरची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. व्हॉल्यूम आपण घेणार आहोत जे की STP वरती असतं, दॅट इज 22.71 नाही घेतला तरीही चालतो, इंटू 10⁻³ मीटर क्यूब. N आपण आयडियली 1 मोल घेणार आहोत आणि टेम्परेचर ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजेच 273.15 केल्विन. सो तुम्ही जेव्हा हे सगळं सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला आरची ही व्हॅल्यू मिळेल, दॅट इज 8.314 पास्कल मीटर क्यूब पर केल्विन मोल. ओके, सो ही तुम्हाला व्हॅल्यू मिळेल किंवा तुम्ही अशा पद्धतीनेही ती व्हॅल्यू लिहू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. व्हॅल्यू सेम आहे, फक्त युनिट्समध्ये फरक पडणार आहे. ओके, सो तुम्ही युनिट्स कंबाईन करू शकता, तुम्ही हे सगळे युनिट्स लिहू शकता. सो तुम्ही कशाही पद्धतीने घेऊ शकता. ही व्हॅल्यू झाली जर तुम्ही जूलमध्ये घेणार असाल तर. सोबतच अजून एक व्हॅल्यू आहे जर तुम्ही ATMमध्ये इथे प्रेशर घेतलं म्हणजेच 1.013 इंटू 10⁵ असं जर तुम्ही प्रेशर घेतलं तर आरची व्हॅल्यू येणार आहे. ओके, सो या ठिकाणी आरची व्हॅल्यू येणार आहे 0.082 ATM लिटर, म्हणजे या ठिकाणी तुम्ही व्हॉल्यूम लिटरमध्ये घेणार आहात पर केल्विन मोल. ओके, तर अशा पद्धतीने येणार आहे तुमची आरची व्हॅल्यू जर तुम्ही ATMमध्ये प्रेशर घेतलं असेल तर, आणि जर पास्कलमध्ये प्रेशर घेतलं तर ही येणार आहे व्हॅल्यू. सो आरची व्हॅल्यू अशा पद्धतीने बदलणार आहे. नेक्स्ट आहे आयडियल गॅस इक्वेशन इज अ रिलेशन बिटवीन 4 व्हेरिएबल्स अँड इट डिस्क्राइब्स द स्टेट ऑफ एनी गॅस, देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इक्वेशन ऑफ स्टेट. सो याच्या आधारे आपण त्या गॅसची स्टेट देखील फाइंड आउट करू शकतो. सो दॅट्स वाय याला आपण इक्वेशन ऑफ स्टेटही म्हणतो. पण अगेन हे फक्त आणि फक्त आयडियल गॅससाठीच व्हॅलिड आहे. नेक्स्ट आहे लेट अस नाउ गो बॅक टू द आयडियल गॅस इक्वेशन. दिस इज द रिलेशनशिप फॉर द सायमल्टेनियस व्हेरिएशन ऑफ द व्हेरिएबल्स. If temperature, volume and pressure of a fixed amount of gas vary from T1 V1 and P1 to T2 V2 and P2, then we can write as follows. जर आता इथे प्रेशर जे आहे ते पुढे P2 झालं, व्हॉल्यूम पण एक्सपांड होऊन V2 झालं, टेम्परेचर पण वाढून T2 झालं, तर मग आपण हे इक्वेशन कसं लिहिणार. तर P1 V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू पण N/Rच आहे. ते सेम इक्वेशन आपण फक्त इकडचं तिकडे अरेंज केलं. नेक्स्ट आहे P2 V2 डिवायडेड बाय T2, हे पण येणारच असणार आहे कारण नंबर ऑफ मोल्स आपण चेंज नाही करत आहे, नंबर ऑफ मोल्स आपण फिक्स ठेवलेलं आहे आणि R तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहेत, सो त्याला आपण चेंज करू शकत नाही. मग आता येणार दोघांच्याकडे पण राईट हँड साईडचे जे टर्म्स आहेत तर ते सेम आहेत, म्हणजे याचा अर्थ P1 V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू असणार आहे P2 V2 डिवायडेड बाय T2. तर जेव्हा आपल्याला खूप सारे गॅसेस दिलेले असतात जेव्हा आपल्याला ते कंबाईन करायचे असतात तर ते आपण अशा पद्धतीने कंबाईन करून व्हॅल्यूज फाइंड आउट करतो. सो इक्वेशन 5.19 इज अ व्हेरी युजफुल इक्वेशन
इफ आउट ऑफ 6 व्हॅल्यूज, आता या ठिकाणी आपल्याकडे 6 व्हॅल्यूज आहेत, 2 प्रेशर, 2 व्हॉल्यूम आणि 2 टेम्परेचर. याच्यापैकी तुम्हाला कोणतेही 5 व्हेरिएबल्स जरी माहिती असतील तरीही तुम्ही एखादा व्हेरिएबल याच्यामधून फाइंड आउट करू शकता. सो या इक्वेशनला आपण म्हणणार आहोत कंबाईंड गॅस लॉ, कारण हा वेगळा गॅस आहे, हा वेगळा गॅस आहे, फक्त यांचे मोल्स सेम आहेत, बाकी गॅस वेगळे आहेत. इथे अजून काहीतरी गॅस येईल P3 वाला, तर तो पण तुम्ही इथे घेऊन त्याच्या पण व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता. सो त्याच्यावरती आधारित एक क्वेश्चन आहे, दॅट इज की टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस, टेम्परेचर सेल्सिअसमध्ये आहे, वी मस्ट हॅव टू कन्वर्ट इट इंटू केल्विन. 760 मिलीमीटर ऑफ Hg, म्हणजे या ठिकाणी प्रेशर किती आहे 760 मिलीमीटर मर्क्युरी. गॅस ॲक्युपॉइज 600 ml व्हॉल्यूम तुम्हाला या ठिकाणी ml मध्ये दिलेला आहे. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर प्रेशर आणि व्हॉल्यूम दोघं पण CGS युनिटमध्ये आहेत, SI युनिटमध्ये नाही आहेत. सो त्याच्यामुळे तुम्ही असंच ठेवलं तरी पण चालणार आहे. व्हॉट विल बी इट्स प्रेशर ॲट अ हाईट वेअर टेम्परेचर इज 10 डिग्री सेल्सिअस, अगेन टेम्परेचर सेल्सिअसमध्ये आहे, केल्विनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि अँड व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज 640 ml. सो V1 तुमच्याकडे आहे दॅट इज 600 ml, V2 आहे दॅट इज 640 ml. प्रेशर फर्स्ट आहे दॅट इज 760, सेकंड प्रेशर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट टेम्परेचर आहे दॅट इज 25 डिग्री सेल्सिअस, सेकंड टेम्परेचर आहे दॅट इज 10 डिग्री सेल्सिअस. ओके, सो आधी तर सगळ्यात पहिल्यांदा टेम्परेचरला कन्वर्ट करायचं आहे केल्विनमध्ये. सो जस्ट तुम्हाला 273 ॲड करायचं आहे अँड यू विल गेट दी आन्सर. नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी कंबाईंड गॅस लॉ वापरायचा आहे. कंबाईंड गॅस लॉमध्ये ज्या तुमच्याकडे व्हॅल्यूज आहेत त्या तुम्ही इथे लिहिणार आहात आणि उरलेली व्हॅल्यू तुम्हाला आपोआप मिळेल. सिम्पल. इथे जर तुम्ही प्रेशर मिलीमीटर मर्क्युरीमधलं वापरणार आहात तर इट इज रिक्वायर्ड की तुम्हाला आन्सर पण त्यातच मिळणार आहे. ओके, जर तुम्ही चेंज करणार असाल पास्कलमध्ये यू कॅन डू दॅट, बट सिम्पल आहे की तुम्ही त्याच्यामध्येच वापरा. सो तुम्हाला इझिली आन्सर मिळेल. नेक्स्ट आहे डेन्सिटी आणि मोलार मास यांच्यामधलं रिलेशन. सो हे कसं आलं तर PV इज इक्वल टू NRT आहे. सो आपण काय केलं NRT, आपण काय केलं जस्ट या ठिकाणी RTला इकडे शिफ्ट केलं, त्याच्यानंतर Vला इकडे शिफ्ट केलं आणि तुम्हाला हे मिळणार आहे. सो इथे जर आता आपण M बाय म्हणजे जे आपलं नंबर ऑफ मोल्स आहे याचा अर्थ काय गिवन मास डिवायडेड बाय मोलार मास. सो जर तुम्ही इथे नंबर ऑफ मोलच्या ऐवजी M बाय कॅपिटल M जर इथे घेतलं, म्हणजे इथे तुम्हाला Nच्या ऐवजी काय घ्यायचं आहे M बाय कॅपिटल M असं जर तुम्ही घेतलं तर या ठिकाणी काय येईल M डिवायडेड बाय कॅपिटल M मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम, म्हणजेच या ठिकाणी काय आलं मास अपॉन व्हॉल्यूम आलं. आणि ॲज यू नो की मास अपॉन व्हॉल्यूम काय असतं डेन्सिटी असतं. सो या ठिकाणी तुम्ही डेन्सिटी डिवायडेड बाय मोलार मास इज इक्वल टू P म्हणजे प्रेशर डिवायडेड बाय गॅस कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय टेम्परेचर असं घेऊ शकता. आणि D म्हणजेच काय हे डेन्सिटी आहे. सो याच्याच आधारे हेच तुम्ही परत रिअरेंज केलं तर मासला इथेच ठेवायचं, Dला इकडे शिफ्ट केलं तर M इज इक्वल टू DRT बाय P. याचाच अर्थ DRT इज इक्वल टू MP. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही हव्या त्या मेथडमध्ये तुम्ही याला अरेंज करू शकता आणि जी व्हॅल्यू विचारली असेल ती फाइंड आउट करू शकता. सो दिस वॉज द रिलेशन बिटवीन मोलार मास आणि डेन्सिटी. नेक्स्ट आहे 5.6.2 डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. So the law was formulated by Johann Dalton in 1801. It states that the total pressure exerted by the mixture of non-reactive gases is equal to the sum of the partial pressure of the individual gases. नॉन रिॲक्टिव्ह हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे. सो याचा अर्थ काय, सपोज की तुमच्याकडे 3 कंटेनर आहेत, एका ह्याच्यामध्ये आहे ऑक्सिजन, एका ह्याच्यामध्ये आहे नायट्रोजन आणि एका ह्याच्यामध्ये हायड्रोजन आहे. हे तीनही गॅसेस आपापसामध्ये रिॲक्टिव्ह नाही आहेत. तुम्हाला जर विचारलं की या कंटेनरमध्ये ऑक्सिजनचं प्रेशर काय असेल तुम्ही इझिली सांगू शकता, कारण हा पूर्ण कंटेनर फक्त ऑक्सिजनने भरलेला आहे. सिमिलरली हा नायट्रोजन आणि हा हायड्रोजन. आता आपण काय केलं, या तिघांमध्ये जे गॅसेस आहेत तेच एका कंटेनरमध्ये फिल केले. सो याच्यामध्ये ऑक्सिजन पण आहे, नायट्रोजन पण आहे आणि हायड्रोजन पण आहे. आता जेव्हा तुम्ही हे तीनही गॅसेस एकाच कंटेनरमध्ये टाकणार आहात तेव्हा ॲज वी हॅव मेन्शन की हे नॉन रिॲक्टिव्ह आहेत, तर हे रिॲक्शन करतील का, नाही करणार. मग आता तुम्हाला जर याच्यामधून म्हणजे या मिक्सचरमधून जर तुम्हाला फक्त ऑक्सिजनचं प्रेशर विचारलं तर तुम्हाला फक्त आणि फक्त ऑक्सिजनचं प्रेशर सांगता येईल का, नाही सांगता येणार. का, कारण इथे फक्त ऑक्सिजन नाही आहे, बाकीचे पण आहेतच ना. सो आपण ह्याला फक्त प्रेशर न म्हणता पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन असं म्हणू शकतो आणि मग ती व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. मग आता हे पार्शियल प्रेशर कसं फाइंड आउट करतात, ते कशाचे रिलेटेड आहेत ते आपण पाहूया. सिमिलरली विथ नायट्रोजनचं पण तुम्ही पूर्ण प्रेशर नाही सांगू शकत, कारण हे मिक्सचर आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला नायट्रोजनचं पार्शियल प्रेशर सांगावं लागतं. सो हेच आहे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, की जेव्हा तुम्ही एक मिक्सचर तयार करणार आहात नॉन रिॲक्टिव्ह गॅसेसचं, तर तेव्हा टोटल प्रेशर म्हणजेच काय, सम ऑफ ते जे ऑक्सिजन आहे, सम ऑफ ऑक्सिजन
नायट्रोजन आणि हायड्रोजन, आणि हे काय असतं, पार्शल प्रेशर असतं. ओके, सो दी प्रेशर विच these gases would exert if they were enclosed separately in the same volume and under the same condition of temperature. In a mixture of gases, the pressure exerted by the individual gas, एका मिक्सचरमध्ये प्रत्येक गॅस जो काही इंडिव्हिज्युअल प्रेशर एक्झर्ट करणार आहे त्याला आपण म्हणतो पार्शियल प्रेशर. सो एका मिक्सचरमध्ये टोटल प्रेशर इज इक्वल टू पार्शियल प्रेशर फर्स्ट गॅसचं, सेकंड गॅसचं, थर्ड गॅसचं. कंडिशन अशी आहे की या ठिकाणी टेम्परेचर आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट असलं पाहिजे. ऑब्व्हियसली जेव्हा आपण एका टर्मचा अभ्यास करतो आहे तेव्हा बाकी सगळ्या टर्म्स कॉन्स्टंट असल्याच पाहिजेत अकॉर्डिंग टू आपलं आयडियल गॅस इक्वेशन. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इथे तुम्ही पाहू शकता की P1 P2 काय आहेत, पार्शियल प्रेशर आहेत. गॅसेस आर जनरली कलेक्टेड ओव्हर वॉटर अँड देअरफॉर आर मॉइस्ट. तुम्ही जर पाहिलं तर सपोज की आपल्याकडे कंटेनर आहे, याच्यामध्ये आहे पाणी आणि याच्यावरती जो थोडासा जो वेपरचा रिजन आहे तो कसा असणार आहे, मॉइस्ट असणार आहे. सो प्रेशर ऑफ ड्राय गॅस कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय सबट्रॅक्टिंग वेपर प्रेशर ऑफ वॉटर फ्रॉम टोटल प्रेशर ऑफ दी मॉइस्ट गॅस विच कंटेन्स वॉटर वेपर. सो तुम्हाला जर ड्राय गॅसचं प्रेशर फाइंड आउट करायचं असेल, प्रेशर ऑफ ड्राय गॅस जर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, जे ॲक्च्युअल प्रेशर आहे त्या मॉइस्ट एअरचं, तर त्यामधून तुम्हाला वॉटरचं जे प्रेशर असतं तर ते सबट्रॅक्ट करायचं आहे. वॉटरचं प्रेशर म्हणजेच काय, ॲक्वियस टेन्शन, ते तुम्हाला यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे आणि मग तुम्हाला ड्राय गॅसची व्हॅल्यू मिळेल. सो यालाच आपण असं म्हणू शकतो की प्रेशर एक्झर्टेड बाय सॅच्युरेटेड वॉटर वेपर, म्हणजे सॅच्युरेटेड वॉटर वेपर जे प्रेशर एक्झर्ट करणार आहे त्यालाच आपण ॲक्वियस टेन्शन म्हणतो, किंवा जे वॉटर वेपरचं वॉटर वेपरचे प्रेशर अप्लाय करणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, ॲक्वियस टेन्शन. सो ॲक्वियस टेन्शन ऑफ वॉटर ॲट डिफरंट टेम्परेचर्स इज गिवन बाय, टेबल दिलेला आहे तुम्हाला 5.3. याच्या अनुसार तुम्ही पाहू शकता की टेम्परेचर किती आहे, प्रेशर किती आहे वगैरे वगैरे. फॉर्म्युला आहे ही, ते ड्राय गॅस जर तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर ड्राय गॅस इज इक्वल टू ड्राय गॅसचं प्रेशर इज इक्वल टू ॲक्च्युअल प्रेशर किंवा टोटल प्रेशर किती आहे मायनस ॲक्वियस टेन्शन किती आहे, आणि तुम्हाला तिथून मग मिळेल ड्राय गॅसचं प्रेशर. नेक्स्ट आहे पार्शियल प्रेशर इन दी टर्म्स ऑफ मोल फ्रॅक्शन. बऱ्याचदा तुम्हाला पार्शियल प्रेशरच्या आधारे मोल फ्रॅक्शन फाइंड आउट करायला दिलं जातं, किंवा मोल फ्रॅक्शनच्या आधारे पार्शियल प्रेशर किंवा टोटल प्रेशर फाइंड आउट करायचं असतं. सो त्यासाठी आता आपण एक फॉर्म्युला पाहूया, एक डेरिवेशन पाहूया. सपोज ॲट टेम्परेचर T 3 गॅसेस एनक्लोज्ड इन व्हॉल्यूम V एक्झर्ट पार्शियल प्रेशर P1 P2 आणि P3. सो पार्शियल प्रेशर आहे P1 P2 आणि P3. ॲज यू नो की आपलं इक्वेशन आहे फर्स्ट प्रेशरसाठी, म्हणजे फर्स्ट पार्शियल प्रेशरसाठी नंबर ऑफ मोल्स N1 आपण घेणार आहोत. R कॉन्स्टंट आहे, T कॉन्स्टंट आहे, V कॉन्स्टंट आहे. हे आपण मगाशीच पाहिलं आहे की जेव्हा आपण पार्शियल प्रेशर फाइंड आउट करणार आहोत तर तेव्हा इथे T V कॉन्स्टंट असलं पाहिजे आणि R ॲज यू नो की गॅस कॉन्स्टंट आहे, सो तो पूर्ण युनिवर्समध्ये कॉन्स्टंट असणारच आहे. हे झालं P1साठी. सिमिलर विथ P2, फक्त नंबर ऑफ मोल्स चेंज होणार आहेत कारण ऑब्वियसली प्रेशर बदलते, दॅट्स वाय. नेक्स्ट आहे P3 इज इक्वल टू N3 RT बाय V. आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर P1ची व्हॅल्यू लिहायची, P2ची लिहायची, P3ची लिहायची, सगळ्यांना आपण ॲड करतो आहे कारण आपण काय फाइंड आउट करणार आहोत, टोटल प्रेशर. टोटल प्रेशर म्हणजे काय, सम ऑफ पार्शियल प्रेशर. कुठून आलं, डाल्टनच्या पार्शियल प्रेशरच्या लॉवरून आलं. ओके, सो तुम्ही जर पाहिलं तर हे सगळेचे टर्म्स आहेत RT बाय V, ते सगळ्यांमध्ये कॉमन आहेत. सो आपण त्यांना कॉमन घेऊया आणि N1 N2 आणि N3ला ॲड करूया. सो आता या ठिकाणी N1 प्लस N2 प्लस N3 मल्टिप्लाय बाय RT बाय V. ओके, हे कॉमन घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, P1 म्हणजेच फर्स्ट गॅसचं प्रेशर डिवायडेड बाय P टोटल करणार आहोत. P टोटलची व्हॅल्यू तर आपल्याकडे आलेली आहे. P1 म्हणजे काय होतं, N1 RT डिवायडेड बाय V. मग असे आपण पाहिलं फर्स्ट इक्वेशन. सो याच्यामध्ये आपण जे N1 आहे ते इथे लिहिणार आहोत आणि RT बाय V जे आहे तर ते या ठिकाणी असं RT बाय V घेतलेलं आहे. ओके, हे झालं RT बाय V. नेक्स्ट आहे P टोटलचं इक्वेशन, खाली घ्यावं लागेल कारण डिनॉमिनेटरमध्ये आहे. सो N1 N2 प्लस N3 आणि याचं पण RT बाय V जे आहे तर ते V वरती आणि RT खाली अशा पद्धतीने घेतलेलं आहे. आणि इन धिस वे हे जे इक्वेशन आहे तर ते तयार झाले. आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर RT V कॉमन आहे, सो त्याला आपण इझिली एलिमिनेट करू शकतो किंवा कॅन्सल करू शकतो. ते कॅन्सल केल्यानंतर या ठिकाणी काय राहील, N1 आणि खाली सगळ्या Nची बेरीज म्हणजेच सगळ्या मोल्सची बेरीज आपण फक्त बेरीज आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, खाली N आणि वरती जे आहे तर ते आहे N1. सो आता अशा पद्धतीने जेव्हा आपण ह्याला सॉल्व करणार तेव्हा आपल्याला मिळणार आहे मोल फ्रॅक्शन. त्याला आपण लिहिणार आहोत झाय आयने, किंवा त्याला आपण थोडक्यात X1 असं म्हणू शकतो.
सो आता या ठिकाणी आपण N1 + N2 + N3 केलं. झाय आयला आपण काय म्हणतो, मोल फ्रॅक्शन. आणि या ठिकाणी आपण N1/N याचं हेच म्हणजे काय घेतलं होतं, झाय1. ओके. सो आता याचाच अर्थ या ठिकाणी जे फर्स्ट गॅस असणार आहे ते आपण असे लिहू शकतो P1/PT. आता हे जे PT म्हणजे टोटल प्रेशर आहे ते जर आपण इकडे शिफ्ट केलं तर होणार आहे P1 = X1 × PT म्हणजेच P टोटल. सिमिलरली याच पद्धतीने आपण इथे लिहिले तेही पाहू शकता. त्यासोबतच हे झालं फर्स्ट गॅससाठी. सेकंड गॅस, थर्ड गॅस वगैरे यासाठी आपण आयडियली PI = झाय आय × P टोटल असं आपण लिहू शकतो. आणि हे जे इक्वेशन आहे ते आपण सगळ्या गॅसेससाठी म्हणजे सगळ्या पार्शल प्रेशरच्या इक्वेशनसाठी आपण हे इक्वेशन वापरू शकतो. सो या ठिकाणी PI आणि XI जे आहे तर ते पार्शियल प्रेशर आहेत आणि मोल फ्रॅक्शन ऑफ ith गॅस रेस्पेक्टिवली. इफ टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर ऑफ गॅस इज नोन, द इक्वेशन कॅन बी यूज टू फाइंड आउट प्रेशर एक्झर्टेड बाय इंडिव्हिज्युअल गॅसेस. जर आपल्याला टोटल प्रेशर माहिती असेल तर त्यामधलं आपण पार्शियल प्रेशर फाइंड आउट करू शकतो बाय यूजिंग दॅट फॉर्म्युला जो आपण आता पाहिलेला आहे. सो आता आपण पाहूया नेक्स्ट जो की आहे प्रॉब्लेम 5.4. प्रॉब्लेम असा आहे की अ निऑन डायऑक्सिजन मिक्सचर contains 70.6 gram dioxygen and 167.5 gram neon. So if pressure of the mixture of gases in the cylinder is 25 bar, या ठिकाणी आपल्याला डायऑक्सिजन दिलेला आहे आणि एक निऑन दिलेला आहे आणि एकूण प्रेशर सांगितलं आहे 25 बार. व्हॉट इज द पार्शियल प्रेशर ऑफ डायऑक्सिजन आणि निऑन इन दी मिक्सचर. ओके. तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपल्याला पार्शियल प्रेशर फाइंड आउट करायचं आहे डायऑक्सिजन आणि निऑनचं. आपला फॉर्म्युला आहे PI = झाय1 P टोटल किंवा प्रेशर टोटल. तोच आता आपण या ठिकाणी वापरणार आहोत. आता इथे आपल्याकडे 2 दिलेले आहेत म्हणजेच आपल्याला दोघांचं मोल फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. सो लेट अस सी हे कसं सॉल्व केलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मोल फ्रॅक्शन. सो मोल फ्रॅक्शन आपण कसं फाइंड आउट करतो, गिवन मास डिवायडेड बाय मोलार फॉर्म्युला जो काही असेल तो म्हणजेच मोलार मास जे काही असेल ते. आणि हे जेव्हा आपण आन्सर फाइंड आउट करतो तेव्हा आपल्याला मिळते मोलची व्हॅल्यू. सो आता या ठिकाणी 32 कसं आलं तर 16 × 2 कारण आपल्याला सांगितले डायऑक्सिजन आणि हे डिवाइड केल्यानंतर मिळालेलं आहे 2.21 मोल. याचाच अर्थ हे काय आहे आपलं मोलचे नंबर्स. नेक्स्ट आहे सेम फॉर निऑन. गिवन आपण लिहिलेलं आहे खाली डिवायडेड बाय 20 कारण ते आहे मोलार मास ऑफ निऑन. ते डिवाइड केलं तुम्हाला त्याचे मोल्स मिळाले. नेक्स्ट आहे मोल फ्रॅक्शनमध्ये आपण काय करतो, डायऑक्सिजनचे मोल्स लिहितो डिवायडेड बाय जे एकूण मोल्स आहेत ते म्हणजेच डायऑक्सिजनचे मोल्स डिवायडेड बाय निऑनचे मोल्स प्लस डायऑक्सिजनचे मोल्स. जेव्हा आपण हे ॲड करणार तेव्हा आपल्याला मिळणार आहे एक व्हॅल्यू जे की असणार आहे मोल फ्रॅक्शन ऑफ डायऑक्सिजन आणि ते आहे 0.21. सिमिलरली फॉर निऑन आपण निऑनचे मोल्स लिहिणार आहोत डिवायडेड बाय निऑनचे मोल्स प्लस डायऑक्सिजनचे मोल्स. असं जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला एक व्हॅल्यू मिळणार आहे 0.79. आता हे जर आपण नाही केलं तर आपण दुसरी एक मेथड करू शकतो. ॲज यू नो की झाय1 + झाय2 = 1 असतं. ओके. सो आपण काय करू शकतो, 1मधून डायऑक्सिजनची जर आपण व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली तर आपल्याला काय मिळू शकते, निऑनचं मोल फ्रॅक्शन आरामात मिळू शकतं. सो ती ही मेथड तुम्ही फॉलो करू शकता. अल्टरनेटिव्ह मेथड आहे. नेक्स्ट आहे पार्शियल प्रेशर ऑफ अ गॅस = मोल फ्रॅक्शन × टोटल प्रेशर. सो पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन = 0.21 × 25 बार करणार आहोत आपण मिळणार आहे 5.25 बार. सिमिलरली नेक्स्ट आहे पार्शियल प्रेशर ऑफ निऑन आपल्याकडे एकूण मोल फ्रॅक्शन किती आहे 0.79 × करायचं आहे जे टोटल प्रेशर दिलं होतं आपल्याला क्वेश्चनमध्ये ते दॅट वॉज 25 बार आणि तुम्हाला आन्सर मिळणार आहे 19.75 बार. सो मित्रांनो नेक्स्ट आपण पाहतोय मॅक्सवेल बोल्ट्झमॅन डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीड जे की ओल्ड NCERTमध्ये नाही आहे बट नवीन NCERTमध्ये हा टॉपिक आहे. सो तुम्ही पहा की तुमच्या NCERTमध्ये आहे की नाही त्यानुसार हे नोट डाऊन करून घेऊ शकता. सो नाव मी या ठिकाणी लिहिते मॅक्सवेल बोल्ट्झमॅन डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीड. ओके. सो बेसिकली इथे एक ग्राफ आहे. हा जो ग्राफ आहे तो दाखवणार आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि हा जो ग्राफ आहे दाखवणार आहे स्पीड आपण या ठिकाणी न्यूने दाखवणार आहोत. ओके. सो हा अशा पद्धतीने आहे आपला ग्राफ. मग आता तुम्ही जर या ग्राफमध्ये पाहिलं तर या ग्राफच्या आधारे आपण काय सांगणार आहोत तर बेसिकली जी स्पीड असणार आहे तर ती स्पीड म्हणजे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची जी काही स्पीड असणार आहे जे गॅसेसची जी काही गॅसेसच्या मॉलिक्युल्सची जी स्पीड असणार आहे तर ती डिपेंड असते टेम्परेचरवरती आणि मोलिक्युलर मासवरती. सो इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी मोलिक्युलर मासेस. सो हीच आहे बेसिकली
थिअरी किंवा रूल ज्याला आपण म्हणू शकतो. आता इथे जर तुम्ही पाहिलं, सो हा जो सगळ्यात टोकाचा पॉईंट आहे हा काय दाखवणार आहे या ठिकाणी, मोस्ट प्रोबॅबल स्पीड. ओके, म्हणजेच सपोज की बरेचसे मॉलिक्युल्स आहेत. आता असं आहे का की आपण एखादा मॉलिक्यूल उचलून वगैरे घेऊ शकतो, असं काही नाही आहे. सो स्पीड ऑफ मॅक्सिमम मॉलिक्युल्स याला आपण म्हणतो मोस्ट प्रोबॅबल स्पीड. म्हणजे इथे सपोज की एवढे सगळे मॉलिक्युल्स आहेत. हा मॉलिक्यूल 5 मीटर पर सेकंडने चालला आहे, हा मॉलिक्यूल 6 मीटर पर सेकंडने चालला आहे, हा 5ने चालला आहे, हा 5ने चालला आहे, हा 7ने चालला आहे. तर या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रोबॅबल स्पीड कोणती आहे, 5 मीटर पर सेकंड. मग त्यालाच आपण म्हणणार आहोत मोस्ट प्रोबॅबल स्पीड, की मॅक्सिमम मॉलिक्युल्स जी स्पीड फॉलो करणार आहेत त्याला आपण म्हणतो मोस्ट प्रोबॅबल स्पीड. सो ती दाखवणार आहोत आपण पर्पल कलरने. आता मी हे सगळं इरेज करते कारण आपल्याकडे एवढी जागा नाही आहे की मी सगळं लिहून ठेवू शकेन. सो लेट मी इरेज दिस, जेणेकरून मला बाकीचे पॉईंट्स पण समजवता येतील. शक्यतो तुम्ही NCERTचे पेज जे आहे ते ओपन करून ठेवा, कारण मला गुगलवरती नाही मिळालं ते पेज. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते मोस्ट प्रोबॅबल. सो मोस्ट प्रोबॅबलला आपण म्यू MP असं लिहितो, मोस्ट प्रोबॅबल असं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इथेच बाजूला, म्हणजेच या ठिकाणी हा जो रेड कलरचा जी मी लाईन ड्रॉ करते किंवा सेगमेंट ड्रॉ करते, तर ही जी लाईन आहे ही दाखवणार आहे ॲव्हरेज स्पीड, न्यू AV. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय, सपोज की आपल्याकडे 4-5 मॉलिक्युल्स आहेत, तर त्या 4-5 मॉलिक्युलच्या स्पीडचे ॲव्हरेज जेव्हा मी फाइंड आउट करेल ती असणार आहे माझे ॲव्हरेज स्पीड. फॉर एक्झाम्पल U1 U2 प्लस U3 असे माझ्याकडे 3 मॉलिक्युल्स आहेत. या 3 मॉलिक्युल्सचं हे स्पीड आहे. डिवायडेड बाय मी काय करणार आहे 3. सो या ठिकाणी जी काही मला व्हॅल्यू मिळेल ती असणार आहे V ॲव्हरेजची व्हॅल्यू किंवा U ॲव्हरेजची व्हॅल्यू किंवा न्यू ॲव्हरेजची व्हॅल्यू. तुम्ही स्पीडला या ठिकाणी काहीही सपोज करू शकता. सो ती असणार आहे न्यू ॲव्हरेजची व्हॅल्यू. तर ती आपण दाखवणार आहोत इथे रेड कलरने. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत अजून एक आहे, 3 आहेत या ठिकाणी टर्म्स. थर्ड वन आहे त्याला आपण म्हणतो म्यू RMS. RMS म्हणजेच काय, रूट मीन स्क्वेअर. सो रूट मीन स्क्वेअर जे आहे तर ते येतं इथे. RMS याचा अर्थ काय होतो, म्यू RMS याचा अर्थ काय, रूट मीन स्क्वेअर स्पीड. म्हणजेच काय, द मीन स्क्वेअर स्पीड इज द डायरेक्ट मेजर ऑफ द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स. इफ वी टेक द स्क्वेअर रूट ऑफ द मीन ऑफ द स्क्वेअर ऑफ द स्पीड्स, then we get the value of speed which is different from the most probable speed and the average speed. म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, स्पीडचं स्क्वेअर घेणार आहोत. म्हणजेच RMS इज इक्वल टू U1 स्क्वेअर प्लस U2 स्क्वेअर प्लस U3 स्क्वेअर डिवायडेड बाय आपण करणार आहोत 3. म्हणजेच याचा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि मग त्याचा ॲव्हरेज घ्यायचा आहे. सो या ठिकाणी जे काही आन्सर मिळणार आहे तर हे आन्सर ॲव्हरेज स्पीडपेक्षा किंवा मोस्ट प्रोबॅबलपेक्षा खूप वेगळं असणार आहे आणि यालाच आपण म्हणणार आहोत RMS. आता हे जे आहे आपण असं लिहितो, याचा अर्थ काय होतो की आतमध्ये जे काही टर्म्स आहेत त्या सगळ्यांचं स्क्वेअर आणि मग त्याचा आपल्याला घ्यायचं आहे स्क्वेअर रूट. ओके, सो हा याचा अर्थ होतो. सो हे सगळे टर्म्स आहेत, तुम्ही हे लिहून घेऊ शकता. ओके, सो लेट मी इरेज दिस. सो दिस वॉज अबाउट मॅक्सवेल बोल्टझमन्स. अजून याच्यामध्ये काही व्हॅल्यूज येतात. जर तुम्ही रूट मीन स्क्वेअरचं जर तुम्ही फाइंड आउट करणार असाल तर याची व्हॅल्यू 3RT/m असं आपण घेतो. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे स्पीड आहे तर ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे टेम्परेचरला आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे मोलिक्युलर मासला. हे एक इक्वेशन झालं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे कायनेटिक एनर्जी. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, जी की याच्या आधारेच आपण हे इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे. डेरिव्हेशन वगैरे आता आपण नाही पाहणार आहोत कारण ते NCERTमध्ये देखील नाही दिलं आहे. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. सो या ठिकाणी जे V आहे तेच काय होते, जे मगाशी आपण V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस V3 स्क्वेअर घेतले होते तेच या ठिकाणी आपण वेलोसिटी घेतलं होतं, म्हणजेच स्पीड घेतलं होतं. ओके, कारण वेलोसिटी म्हणजे काय, थोडक्यात स्पीडच आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे थर्ड वन दॅट इज थर्ड वन दॅट इज ॲव्हरेज. ॲव्हरेज आपण घेताना घेतो 8RT/m. आणि नेक्स्ट आहे फोर्थ वन दॅट इज मोस्ट प्रोबॅबल 2RT/m. ओके, आणि मग अशीच मी अजून एक सांगितलं होतं URMS इज इक्वल टू 3RT/m.
सो या सगळ्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणाची पाहायला मिळते, याची पाहायला मिळते. सो URMS काय असतं, सगळ्यात मोठं असणार आहे. त्याच्यानंतर येतं ॲव्हरेज, या ठिकाणी तुम्ही पाय नाही घेतलं तरीही चालेल. त्याच्यानंतर येतं ॲव्हरेज आणि शेवटी येतं ते म्हणजे मोस्ट प्रोबॅबल. सो सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू कोणाची असते, रूट मीन स्क्वेअर वेलोसिटीची. नेक्स्ट आहे ती म्हणजे ॲव्हरेज वेलोसिटीची आणि त्याच्यानंतर आहे मोस्ट प्रोबॅबल वेलोसिटीची. सो हा आहे रेशो. हे जर सगळं तुम्ही डिवाइड मल्टिप्लाय सगळं केलं तर याची व्हॅल्यू येणार आहे V ॲव्हरेजची 1.128. हे जर तुम्ही सगळं डिवाइड मल्टिप्लाय केलं मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू तर याचा आन्सर येणार आहे 1.224. आणि जर तुम्ही हे सगळं डिवाइड वगैरे केलं तर याचा आन्सर येतं 1. ओके, तर अशा पद्धतीने या सगळ्या व्हॅल्यूज होत्या. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत कायनेटिक मोलिक्युलर थिअरी.